म्हणून मला, मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांना, उपमुख्यमंत्री म्हणून मंत्री म्हणून शिंदे साहेबांना, अजितदादांना, आमच्याकडे कोणाकडेही हा आकडा नाही आहे. ना माझ्या विभागाकडे हा आकडा आहे. मला माहीत नाही हा आकडा विरोधकांच्या कुठल्यातरी सोशल मीडियाच्या अकाउंटवरून आला आणि तिथून वर्तमानपत्रांनी उचलला का काय, हे आम्हाला त्या संदर्भातली खऱ्या अर्थानं म्हणजे कधीही आत्तापर्यंत विभागाचा लाडकी बहीणचा आढावा घेत असताना हा आकडा आला नाही. ह्याच्या जवळपासचा पण कुठला आकडा आमच्यापर्यंत आलेला नाही. 30 लाख तर सोडून द्या, 15 लाख, 10 लाख असाही कधी आकडा आलेला नाहीये. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं म्हणते की काही हजारांच्या घरातच ही संख्या आहे. नाही, मी आपल्याला म्हटलं की जे आम्ही आता जे GR मध्ये जे सुरुवातीपासून निकष आहेत, याचा जो क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते आज आम्ही जाहीर केला आणि 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये येईल असं नाहीये. हा डेटा म्हणजे क्लोजली मॉनिटर करणं आहे, कारण ही योजना आम्ही फार प्रभावी पद्धतीनं आणि महत्वाकांक्षी योजना आहे. आम्हाला त्या संदर्भातले कुठलेच गैरसमज आणि जर लाखांमध्ये असती तर मग 2,41,00,000 महिलांना कसं काय या महिन्यात पण लाभ गेला असता. गेल्या महिन्यात तर 2,40,00,000च महिलांना लाभ गेलेला आहे किंवा त्याच्या आधी 2,34,00,000 महिलांना लाभ गेलेला आहे. तर हा 30 लाखाचा आकडा जर खरा असता तर मग 2,41,00,000 महिलांना कुठून लाभ मिळाला असता. जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे. आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. काही अपात्र ज्या महिला आहेत किंवा ज्या आपण म्हणूया ती निकषात बसत नाही आपल्या सरकारी नियमानुसार, शासन निर्णयानुसार, त्यांची छाननी कशी केली जाते आता, म्हणजे त्याची प्रक्रिया काय आहे? हे साधारणपणे आम्ही या संदर्भामध्ये सुद्धा वारंवार माहिती दिलेली आहे. व्हॉलंटरीली काही महिला आहेत ज्या रोज त्यांचे जे काही अर्ज आहेत ते वेगवेगळ्या स्तरावर विभागाकडे प्राप्त होत आहेत. काही खाली ग्राउंड लेवलला जे आहेत अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडे किंवा खाली तहसील कार्यालयाकडे किंवा विभागाच्या जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातले जे अर्ज येतात की आम्ही ह्या योजनेसाठी याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आम्ही आता पात्र नाही आहोत, किंवा आम्ही लग्न होऊन दुसऱ्या राज्यामध्ये गेलेलो आहोत त्याच्यामुळे आता पात्र नाही आहोत, किंवा आमचं उत्पन्न आता 2.5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत, किंवा आम्ही 4 व्हीलर गाडी घेतलेली आहे म्हणून आम्ही पात्र नाही आहोत. अशा पद्धतीनं रोजच्या घडीला, आणि ही आजची काही नवीन गोष्ट नाहीये, ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला त्या पद्धतीनं येत होते, ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आलेले आहेत. व्हॉलंटरीली ज्या महिला आहेत त्या येत आहेत समोर. आणि जे आम्ही GR आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल हा करण्यात आलेला नाहीये. आणि बदल एकतर जे काही निकष आहेत हे जे जुलै महिन्यामध्ये जो आम्ही GR काढला होता, ऑगस्ट महिन्यामध्ये जे आम्ही त्या ठिकाणी सर्क्युलर किंवा शासन निर्णय जो निर्गमित केला होता त्यानुसारच आम्ही जी संपूर्ण पडताळणी आहे किंवा जे व्हॉलंटरीली पुढे येत आहेत त्या संदर्भातली पण कारवाई सुरू आहे. आम्ही वित्त नियोजन विभागाकडे जे व्हॉलंटरीली त्यांचे समोर आलेले आहेत आणि जे म्हणतायत की आम्ही आता पात्र लाभार्थी नाही आहोत किंवा आम्ही चुकीच्या, ही आकडेवारी रोज बदलत आहे. म्हणजे कधी 5 अर्ज येतात दिवसाला, कधी 10 येतात, ही काही हजारांमध्ये आहे, म्हणजे 2-5 हजाराच्या वरती नाही आहे. आणि त्या पद्धतीने हे अर्ज येतात त्याचे पण अजून रिफंड चालू केलेला नाहीये. अजून कोणाचाही एकही रुपया कधी खात्यातून घेतलेला नाहीये विभागाने. हे जे व्हॉलंटरीली अर्ज आलेले आहेत त्यांची सुद्धा आम्ही कारणं जी आहेत ते स्थानिक प्रशासनाकडून तपासून घेत आहोत आणि वित्त व नियोजन विभागाकडून आम्हाला त्या संदर्भातला एक हेड तयार करून दिला जाईल रिफंड करण्याचा, जसा इतर योजनांनाही दिला जातो त्या पद्धतीनं तो तयार करून दिला जाईल. आणि त्याच्यामध्ये ते सरकारी तिजोरीमध्ये जाऊन जे व्हॉलंटरीली येत आहेत तेच, खातं कुठल्याही कोणाच्याही खात्यातून पैसे घेत नाहीये. ही एक बाब मला आपल्या माध्यमातून पुन्हा, ज्या वेळेला आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, IT असेल, परिवहन विभाग असेल, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन असेल, ह्यांच्यासोबत साधारणपणे, आणि महसूल विभाग असेल किंवा खालचे जे जिल्हास्तरीय प्रशासन आहेत यांच्यासोबत आम्ही तो डेटा जो आहे तो क्रॉस व्हेरीफाय करत आहोत. पण बाय अँड लार्ज आम्ही 2.5 कोटी का 2,65,00,000 किंवा 2,60,00,000 इतके काही सगळ्यांच्या स्क्रुटिनी याच्यामध्ये होणार नाहीयेत. त्याच्यामध्ये काय असं नाहीये की 30 लाखाचा का 40 लाखाचा का 30 लाख
त्या संदर्भातला जरीही ऑफिशियल निर्णय काही अजून झालेला नसेल, तरी मी आपल्याला एक सांगू इच्छिते, की ज्या महिलांना लाभ तर मिळाला. आता फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा लागून आहे. फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असल्यामुळे 20 तारखेपर्यंत हा हप्ता मिळू शकतो, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तर दुसरीकडे 1500 ऐवजी 2100 रुपये हप्ता वाढवण्याचा निर्णय बजेटमध्ये होऊ शकतो, अशी ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे. नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ती समोर आली आहे. आदित्यताई तटकरे यांनी स्वतः ट्विट करून सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यात निदर्शनास आला आहे. याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसात रीतसर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. महिला व बालविकास विभाग अर्जदाराच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. तर लाडक्या बहिणींनो, जे अपात्र महिला आहेत ज्यांनी निकष न पाळता नोंदणी केली आहे किंवा जे गैरप्रकार करत आहेत त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येणार आहे, असे आदित्य तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. हा जो गैरप्रकार आहे ते अंगणवाडी सेविकांच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्यावर पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच हे निदर्शनास आलं आहे. त्यामुळे 4 ऑक्टोबर रोजी पोलिसात रीतसर गुन्हा सुद्धा दाखल केला गेला आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी अपात्र होते त्यांना पुढील हप्ते मिळण्यास कोणतेही इथे पॉसिबिलिटी दिसत नाही. त्यांना कोणतेही पुढील हप्ते मिळणार नाही हे इथे लक्षात येत आहे. व लाडक्या बहिणींना अजून एक बातमी समोर आली आहे, जे सकाळ न्यूजपेपरमध्ये आली आहे की जे अपात्र बहिणींच्या तक्रारीसाठी इथे एक मोबाईल ॲप सुद्धा लॉन्च होणार आहे, त्याची शक्यता आहे असे सुद्धा सांगितले आहे. तर ती बातमी काय आहे? लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र काही अपात्र लाभार्थी देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आले आहे. आता अपात्र महिला म्हणजे कोणत्या? ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, ज्यांचं लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये शिफ्ट झालेल्या आहेत, ज्या टॅक्स भरत आहेत, ह्या अपात्र महिला आहे. त्यामुळे शासनाने या संदर्भात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून अपात्र लाभार्थ्यांविरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी एक विशेष मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात हालचाली सुरू केल्या आहेत. तरी त्यांनी सांगितले आहे की जे ॲप आहे ते डेव्हलपमेंट करण्यास, म्हणजे जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे विकसित करण्याच्या हालचाली सुरू झालेत. अजून डेव्हलप झालेले नाहीत, पण पुढे जाऊन शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यातील सुमारे 4,45,000 लाडक्या बहिणींना दरमहा योजनेचा लाभ मिळत आहे. अर्जाच्या पडताळणीसाठी ॲप तयार झाल्यानंतर नागरिक अपात्र लाभार्थ्यांविरोधात ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतील. त्यानंतर प्रशासन या पडताळणी करून योग्य ती कारवाई करेल. म्हणजे जे पात्र महिला आहेत त्यांना 1500 रुपये मिळतच राहणार आहे. आता 8वा हप्ता सुद्धा लवकरच वितरित होणार आहे. त्यामुळे हे जे प्रक्रिया आहे ते लवकरच संपूर्णपणे पार पाडली जाणार आहे. म्हणजे जे पात्र महिला आहे त्यांना लाभ मिळतच राहणार आहे, पण जे अपात्र महिला आहे त्यांच्यावरती तक्रार सुद्धा नोंदवू शकते हे सांगितलेलं आहे. शासनाच्या या निर्णयामुळे योजनेतील पात्र नसणाऱ्या बहिणींची संख्या कमी होईल. त्याच्यामुळे जे पात्र नसलेल्या अपात्र महिला आहे त्यांची संख्या कमी होईल व जे पात्र आहे ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत या लाभाचे पैसे पोहोचून जातील. तसेच आर्थिक मदतीचा लाभ फक्त पात्र महिलांपर्यंतच पोहोचेल. लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल होते. मात्र छाननी दरम्यान असे आढळले की काही महिला शासनाच्या इतर DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेचा लाभ घेत असताना या योजनेसाठी अर्ज करत आहे. तसेच काही महिलांनी चुकीची माहिती देऊन अर्ज भरल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे शासनाने अशा अपात्र लाभार्थ्यांना स्वतःहून लाभ सोडण्याचे आवाहन सुद्धा केले आहे. जिल्ह्यातील 12 महिलांनी आतापर्यंत योजनेचा लाभ बंद करण्यासाठी महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज दिले आहेत. शासनाचे विशेष ॲपद्वारे नागरिकांनाही अपात्र लाभार्थ्यांविरोधात तक्रार करता येणार असे सांगितले आहे. त्यामुळे अपात्र बहिणींनो, तुम्ही स्वतःहून हे लाभ सोडावे असे आवाहन सांगितले आहे. जे पात्र आहेत त्यांना कंटिन्यू पैसे मिळणार आहे किंवा लाभ मिळणार आहे, पण जे अपात्र महिला आहे त्यांना स्वतःला माहिती आहे की आपण अपात्र आहोत, तर नक्कीच या लाभ घ्यायचा नाही असे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आता शक्यता आहे की लाडकी बहिणीचा ॲप सुद्धा येऊ शकतं, ज्यामध्ये तुम्ही स्वतःहून इथे नोंदणी करू शकणार आहात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.